हॅलो एव्हरीवन. उद्या निफ्टी बँक निफ्टीसाठी कोणते इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहे डिस्कस करूया. 29 फेब्रुवारीला उद्या आता मंथली एक्सपायरी आहे. बँक निफ्टी बाकी जे मंथली स्टॉक्स असतील सगळ्यांची एक्सपायरी, सो मार्केट वॉलेटाईल राहू शकतो. आज आपल्याला बघायला भेटलं की मार्केटने एक शार्प फॉल लावला होता. तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात मी प्रॉपरली तुम्हाला सांगितलं होतं की इम्पॉर्टंट लेवल्स सांगितलं होतं. त्याच्यात 22,200च्या वरती जर निफ्टी जातोय तरच तो अपसाईड मोमेंटम दाखवणार. बट एक्झॅक्टली त्या 22,200 पासून रिजेक्ट झाला. 22,000 एक सपोर्ट सांगितलं होता. त्या सपोर्ट पासून थोडासा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला आणि मग ब्रेक करून तो खाली क्लोज झालाय. आता काय, आता इम्पॉर्टंट लेवल आहे 21,800. एक सपोर्टचं काम करू शकतो. एक फॉल अजून थोडासा आपल्याला बघायला भेटू शकतो, कारण की जो स्ट्रक्चर बनलाय तो थोडासा निगेटिव्ह आहे निफ्टीचा. तो सुद्धा ब्रेक करतोय तर अजून लोअर लेवलला आपल्याला जे खालचे सपोर्ट्स आहेत तिथे बघायला भेटू शकतं. बँक निफ्टी काय म्हणते, बँक निफ्टीनी पण मी आपलं डिस्कशन झालं होतं की तो डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन केलाय. तो डब्ल्यू पॅटर्नचा फॉर्मेशन जो बनलाय त्याचा जर रिटेस्ट सक्सेसफुल होतोय तर परत अपमूव्ह देणार. पण त्यांनी काय केलं, तिथे रिटेस्ट नाही केला. आज त्यांनी डाऊनफॉल लावलाय, पूर्णपणे खाली येऊन क्लोज झालाय. आता इम्पॉर्टंट लेवल काय, 45,600 इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करू शकतो और 45,500 हे इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करणार. तर मित्रांनो, इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करून घ्या आणि एक्सपायरी आहे तो सेफली ट्रेड करायचा प्रयत्न करा, क्वांटिटी कमी करा.